नमस्कार, मी डॉक्टर ईशान नेरकर. मी ब्रेन अँड स्पाइन सर्जन आहे आणि मी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक इथं कार्यरत आहे. आज आपण बोलणार आहोत कम्प्युटर असिस्टेड ब्रेन सर्जरी बद्दल. तर बेसिकली ज्या वेळेलाही ब्रेन ट्युमर्स असतात, अवघड जागेचे ब्रेन ट्युमर्स असतात, जिथं ऑपरेट केल्यानंतर खूप हाय चान्सेस असतात की आपल्या पेशंट्सला वीकनेस बसू शकतो किंवा स्पीच डेफिसिट बसू शकतो किंवा व्हिज्युअल डेफिसिट्स बसू शकतात. अशा पेशंट्समध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याला आपण कम्प्युटर असिस्टेड ब्रेन सर्जरी असं म्हणतो. तर बघूया अशाच एका पेशंटचं मनोगत. My brain surgery was done at KIMS Manavata Hospital. It was done on 22nd April and today now it is 5th May. So almost you can see 15 to 16 days was done and nicely I am settled. Everything, the stitches and all done. Then strongly I am sitting. And it is just because of such nice doctors I got, staff I got, and everybody were taking care of me. So I am very thankful for everyone, especially to my doctor who has taken my this all decisions and all, that is Ishan Nerkar sir. So thank you so much sir for you. So if you also get something, so don't be nervous, be strong and just come forward and do it. To all staff, thank you so much. तर हा जो पेशंट आहे, शी इज अ यंग फिमेल. अवघ्या 23-24व्या वर्षी तिला एक मोठा ब्रेन ट्युमर डायग्नोज झाला, जो ब्रेनचा लेफ्ट साइडला होता. बऱ्यापैकी मोठा ट्युमर होता आणि लेफ्ट साइडचा ब्रेन असल्यामुळे खूप जास्त चान्सेस होते की पेशंटला वीकनेस बसू शकतो. अशा सिच्युएशनमध्ये आपण कम्प्युटर असिस्टेड ब्रेन सर्जरी केली. तुम्ही बघू शकता की पूर्ण ट्युमर या ठिकाणी निघालेला आहे आणि अवघ्या 6 तासाच्या आत पेशंट चालता फिरता झाला, नॉर्मल बोलता आहेत आणि सगळे रेग्युलर कामं त्यांचे ते करता आहेत. तर हा फायदा आहे कम्प्युटर असिस्टेड ब्रेन सर्जरी बद्दल.